20वा बौद्ध धम्म परिषद निमित्त समता सैनिक दलाने रॅलीला व धम्म परिषदेला संरक्षण देण्याचे अभिवचन केले व त्यांनी हे पण सांगितले की आमचे समता सैनिक दलाचे कर्तव्य आहे व आम्ही ते परिपूर्ण पालन करू। सर, आपण बौद्ध धम्म परिषदेला कशा प्रकारे संरक्षण देणार आहात? आम्ही भारतीय बौद्ध महासभा आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर काय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाचं काम करतो। त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी या धम्म परिषदेला संरक्षण देण्यासाठी उपस्थित झालेले आहोत। आज या ठिकाणी पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तसेच बुद्ध विहारापाशी धम्मवंदनेचा हा कार्यक्रम झाला। त्या ठिकाणी धम्मध्वजाला मानवंदना देण्याचं काम आमच्या समता सैनिक दलाने केलं। आता रॅली निघत आहे, रॅलीबरोबर रथ आहे, त्या रथाचं संरक्षण करण्यासाठी आमचे काही सैनिक तत्पर राहतील। त्याचबरोबर आया बहिणी महिला वगैरे असतात, त्यांना धक्का वगैरे लागू नये यासाठी पूर्ण लाईनमध्ये संरक्षण देण्याचं काम आमचं समता सैनिक दल करणार आहे। समता सैनिक दलाचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख कॅप्टन आदरणीय भेदे सरांनी समता सैनिक दलाची जी भूमिका आहे ती विशद केलेली आहे। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना एक समाजाचं संरक्षण व्हावं, शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी मोठ्या उदात्त हेतून केलं होतं। आणि नंतरच्या काळामध्ये समता सैनिक दलानं ज्या ठिकाणी त्यांना संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली त्या ठिकाणी अतिशय प्राणपणानं समता सैनिक दलानं ती जबाबदारी पार पाडलेली आहे। समता सैनिक दल अगदी निस्वार्थीपणे पूर्ण महाराष्ट्रभर देशभर आंबेडकरी चळवळीचे धम्म परिषदेमध्ये अगदी प्राणपणानं सहभागलेला आहे। यावरून समता सैनिक दलाची जी महती आहे आपल्या लक्षात येते। या ठिकाणी आदरणीय शामरावजी जोगदंड भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष आंबेडकरी घराण्याचे निष्ठावान पाईक यांनी सुद्धा समता सैनिक दल या ठिकाणी बोलावण्यामध्ये मोठी मोलाची भूमिका या ठिकाणी पार पाडली। आमच्या पूर्णा तालुक्यामधील जे काही समता सैनिक दल आहेत त्यांनी सुद्धा या कामी महत्त्वाची भूमिका पार पाडली। पुनश्च एकदा समता सैनिक दलाचे मी मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व आमच्या समता सैनिक दलांना कॅप्टनना मेजरना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची मंगल कामना या ठिकाणी तालुका अध्यक्ष या नात्याने मी व्यक्त करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। जय भीम, जय भीम।